पसंत केलेलं. हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगितलं तर दुपारचे 4:30 वाजलेले आहेत आणि आज आम्ही गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी. तर इकडं सगळी शॉपिंग झालेली आहे. तर माझ्यासाठी मी काही ड्रेस आणलेले आहेत, काही माझ्या पसंतीवरती आणलेले आहेत, काही यांच्या पसंतीवरती आणलेले आहेत. तर हा आहे म्हणजे गेल्यानंतर अगोदर मला हाच पसंत आलेला होता. ही बघू शकता, ही झालेली आहे पूर्ण शॉपिंग. ओढणी आहे, खूप सुंदर आहे. तर हा आहे पहिला ड्रेस. तर अगोदर तर मी हेच पसंत केलेलं होतं. सगळा फुल आहे याचा, पण फिटिंग करायची आणखी. आणि हा आहे दुसरा ड्रेस. पॅकिंग पण खोलली नाही आणखी याची. तर ही आहे ओढणी. खूप सुंदर आहे. आणि हा आहे ड्रेस. खूप छान कपडा आहे, बघू शकता. आणि याची डिझाईन, याचं वर्क इतकं सुंदर आहे. फक्त याला बाह्या लावायचे. आणि हा आहे तिसरा ड्रेस, यांच्या पसंतीचा आहे. मी फक्त हे 2 ड्रेस चॉईस केले होते. हे यांनी केलेलं आहे. त्याच्यावर ओढणी अशी आलेली व्हाईट कलरची. खूप छान वर्क आहे यावरती, हे बघा. खूप छान कपडा आहे, क्वालिटी पण खूप छान आहे. आणि हा आहे पती देवाच्या आवडीचा ड्रेस. त्यांची चॉईस अशी आहे. कपडा खूप छान स्मूथ आणि अंगाला चिटकून राहणारा कपडा आहे. खूप खूप सुंदर आहे बघा. पण एक झालं, कलर मात्र सेम आहे त्या दोन्हीचे. थोडासा फरक आहे, कलर सेमच. हे मी चॉईस केला होता, हे याने केलेला आहे. तर चला आता सगळ्या ड्रेसला मी फिटिंग करून घेते. तर या सगळ्या ड्रेसला अगोदर फिटिंग करून घेते आणि याला तरी बाहेरच लावायचे आहे. कपडा खूप छान आहे हा, एकदम जसा मलमलचा कपडा असतो ना तसा आहे. आणि ओढणीचं वर्क बघा किती सुंदर आहे ना. आणि हे पण ओढणी खूप खूप सुंदर आहे, मला खूप खूप आवडली. आणि या ओढणीचा कलर खूप सुंदर आहे.
हे पण खूप महत्वाचे असतात कवर. चला मग तिकडच्या रूम मध्ये मशीन तिकडे ठेवलेली आहे. त्यांचं काही काम नाही तिकडं. चला. पण एक झालं ना, या कलरचा दोरा नव्हता, म्हणजे रील ना थोडीशी डार्क कलरची आहे. तरी पण मी इकडं शिलाई मारत आहे. मला बाह्या पण लावायच्या आहे. तसं तर विचार केला होता की बाहेरच द्यायचं, पण आता बाहेर नेऊन देणं आणणं लवकर देत नाही आहे त्यात आहे, आणि जास्त दिवस राहिलेले नाही म्हणून मला लावायला तुमचं. पण फक्त रील ना त्या कलरची नव्हती, सगळे थोडेसे कलर वेगळेच होते, म्हणजे खूप गडद असे कलर होते. इकडे हीच रील मी लावलेली आहे मशीनला, आणि बॉबिनला थोडासा कलर वेगळा लावलेला आहे, म्हणजे एकसारखा दिसू नये म्हणून. ऐन वेळेत दोरा संपला. थोडासा दोरा चेंज आहे, म्हणजे कलर याच्यासारखा नाही आहे, घरात रीलच नाही आहे अशी जे आहे ती मी घेतलेली आहे. तसं तर विचार केला होता की बाहेर द्यायचं, पण दिलं नाही आहे. म्हटलं जमतं आपल्याला तर घरच्या घरी करूया. आधी फायनली लाईट गेली होती, त्यामुळे केव्हापासून अंधार अंधार वाटत होता. डाऊन केली अगोदर. थोडंसं राहिलं, दोरा संपलेला होता बॉबिनचा. बाई लावून झालेले, फक्त दोरा थोडासा असा आहे, म्हणजे कलर दिसून येत आहे ना, इतका जास्त नाही, थोडासा दिसून येत आहे. आता पूर्ण शिलाई घालते. छोटीशी कात्र घेतलेली आहे, जी किचन मध्ये आहे. तर फायनली एका साईडचं झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूचं शिलाई मारून घेते. खूप मजबूत टाचणे असतात हे, आणि हे पण फायनली सगळ्या ड्रेसची फिटिंग झालेली आहे. शिलाई पण घातलेली आहे की. जास्त फिटिंग केलेली नाही, थोडीशी केलेली आहे.
मी बाहेर लावल्या आहेत ह्या अशा. तर झाले इथे 3 ड्रेस रेडी. आणि हो, उद्या यामधला एक घालून बघणार आहे, म्हणजे कसे दिसतात, फिटिंग वगैरे कशी झालेली आहे सगळेच ट्राय करून बघणार आहे एक वेळा. तर चला ठेवून येते तिकडं. तर हे बघा कपड्याचा पसारा. तर अगोदर सगळे कपडे घडी घालून पिशवीत ठेवते आणि नंतर जी बॅग आहे मोठी त्यामध्ये असंच ठेवणार आहे. तोपर्यंत घडी घालून एका पिशवीमध्ये ठेवते, म्हणजे ड्रेस, साडी जे आम्हाला सोबत न्यायचं आहे ही सगळी पॅकिंग आता मी करायला सुरुवात केलेली आहे. या ड्रेसमधली ओढणी त्या ड्रेसमध्ये, त्या ड्रेसमधली ओढणी या ड्रेसमध्ये असं होत आहे. म्हणून ज्या ड्रेसमधलं जे आहे ना त्यामध्येच मी व्यवस्थित घडी घालून ठेवते, म्हणजे घेतल्यानंतर सगळं भेटावं. आणि काही साड्या पण नेणार आहे मी. ह्या अगोदरचे ड्रेस आहेत, हे काही नेणार नाही आता. तरी ही साडी घेऊन जाणार आहे लाल कलरची. म्हणजे प्रवासामध्ये ड्रेस ठीक आहेत, पण मंदिरामध्ये गेल्यानंतर साडीच घातल्यानंतर छान वाटतं ना. एक ही साडी घेत आहे, म्हणजे सगळ्या फॅन्सीच साड्या घेत आहे मी. आणि हे शिवून आणलेलं मी आणखीन काढलेलं पण नाही आहे. हे ब्लाऊज हे म्हणजे कुठल्याही साडीवरती घालण्यासाठी असे मी 2 ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत. आणि हे पण कुठल्याही साडीवरती मॅच होतं, छान आहे डिझाईन. तर हे एक ब्लाऊज घेऊन जाणार आहे, म्हणजे कुठल्याही साडीवरती मॅच होतं ना. आणि एक एलेवेटचं ब्लाऊज, हे पण कुठल्याही साडीवरती मॅच होतं. आणि हे बघा, ही पण छान फॅन्सी साडी आहे, ही पण एक घेऊन जाणार आहे. आता माझ्याच कपड्याने बॅग भरणार आहे की काय असं वाटत आहे. तर 4 साड्या आहेत आणि 4 ड्रेस घेऊन जाणार आहे. म्हणजे दिनेशची बॅग घेऊन जाणार आहोत. घेणार आहे, म्हणजे हे अगोदरचेच आहेत. हे बघा, तसं तर तुम्हाला हा ड्रेस खूप आवडतो, तुम्ही म्हणता पण ताई खूप सुंदर आहे का हा ड्रेस. तर ही तर पिशवी भरलेली आहे. आता यांची एक पिशवी सेपरेट, बाबांची एक सेपरेट, आणि परत मग सगळ्या पिशव्या एकाच मोठ्या बॅगमध्ये आम्ही भरणार आहोत. आणि काही हे पण लागणार आहे ना, शाल वगैरे, टावेल, हे सगळं असतं ना. तर हे काही यांचे कपडे मी काढून ठेवलेले होते, म्हणजे शाल आहे, काही नाईट पॅन्ट, टी शर्ट, हे सगळं मी इथेच ठेवलेले तोपर्यंत. आणि हे ड्रेस मी काढलेले उद्या घालण्यासाठी, म्हणजे दररोज साडीच घालत आहे ना, उद्या मला ड्रेस घालायचा. आणि पॉकेट तरी खूप महत्त्वाचे आहे. तर चला आता दिवस मावळलेला आहे, स्वयंपाक करूया. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.